नमस्कार मित्रांनो, मी दत्ता भाऊ तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आत्तापर्यंतच्या आपल्या ह्या ज्या यात्रा जत्रांच्या सिरीजमधली खूप सारी मंदिरे आपण केली आणि ह्या मंदिरांना तुम्ही भरघोस प्रतिसाद देताय। तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला नवनवीन मंदिरामध्ये जाऊन व्हिडिओ बनवण्याचं भाग्य लाभते आणि देवांचे आशीर्वादही भेटतात। शिवाय तुम्हाला नवीन नवीन मंदिरं पाहता येतात। असंच प्रेम आशीर्वाद आमच्यावर ठेवा आणि ह्या आशीर्वादाचा प्रेमाचा एक भाग म्हणून आज आम्ही एक आगळं वेगळं मंदिर तुमच्यासाठी घेऊन आलोय। आता हे मंदिर कोणतं असणार आहे, कुठे असणार आहे याची उत्सुकता माझ्यासारखीच तुम्हालाही असणार। तर आपण आज साऊथ इंडियन म्हणजे साऊथच्या शैलीत बांधलेलं एक श्री मुत्तपन मंदिर हे आपण आज पाहणार आहोत आणि हे मंदिर आहे विरारमध्ये भाटपाड्यामध्ये। हे मंदिर ॲक्च्युअल आपल्याला बघितल्यानंतर साऊथची आठवण करून देतं। केरळची जी शैली आहे त्या शैलीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट सुंदर असं मंदिर आहे आणि हे मंदिर आत्तापर्यंतच्या मंदिरापेक्षा थोडंसं आगळं वेगळं असणार आहे, कारण आपण हे साऊथच्या मंदिरांना भेट देणार आहोत। तर हे साऊथचं मंदिर कसं असणार आहे, काय असणार आहे हे मी पहिल्यांदाच पाहणार आहे। तुम्ही माझ्या माध्यमातून पहिल्यांदा पाहणार असाल तर हे मंदिर अतिशय सुंदर आणि सुरेख मंदिर आहे। तर चला त्या आगळ्या वेगळ्या मंदिराला भेट देऊया आणि इकडची संस्कृती जाणून घेऊया। चला माझ्याबरोबर। चला मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला, हातपाय धुतले आणि आता आपण मंदिरात जात आहोत। या सो मित्रांनो, आता मंदिराच्या आतमध्ये आलो आपण। प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो, हात चप्पल काढली आणि हातपाय धुतले। मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करतो। पण मंदिराच्या आतमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही बाहेरून भाग बघाल, अतिशय सुंदर आणि सुरेख असं मंदिर आहे। एखाद्या गावामध्ये असलेल्या मंदिरासारखं हे मंदिर आहे आणि हे मंदिर आहे श्री मुत्तपन मंदिर। आणि ह्या मंदिरामध्ये आज बऱ्याचशा पूजा होणार आहेत। त्या कोणत्या पूजा आहेत त्या आतमध्ये जाऊन आपल्याला कळेलच, पण बाहेरून मंदिर तुम्हाला मी दाखवतो। मंदिराचा बाहेरील भाग अतिशय कौलारू आहे सगळा मंदिर, आणि हे मंदिर जे आहे हे केरळात आल्याची फिलिंग देतो। चला आता आतमध्ये जाऊया आपण। मित्रांनो, मंदिर अतिशय सुंदर आहे आणि मंदिराच्या खांबावरती बघा, प्रत्येक खांबावरती तुम्हाला वेगवेगळं डिझाईन आणि नक्षीकाम केल्याचं पाहायला भेटेल। आणि मेन जे मंदिर आहे ह्या इकडे आतमधल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे, हे बघा, अतिशय सुंदर अशी जी केरळ साऊथमधली जी मंदिरं असतात ना त्याचा फील आहे ह्या मंदिराला। आपण पूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा मारतोय आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे। आता काय पूजा असणार आहे आपल्यालाही माहित नाही। मंदिराचं बांधकाम हे मला वाटतं काहीतरी दगडामध्ये असावं, हे दगडांमध्ये बांधकाम केलेलं आहे आणि पूर्ण साऊथचा टच आहे या मंदिराला। आणि आजूबाजूला हे बघाल तुम्ही, हे सगळं कौलारू बांधकाम आहे, त्यामुळे आतमधलं वातावरण अतिशय सुंदर आणि शांत वातावरण आहे एकदम। चलो आपण आता मंदिरामध्ये देवांचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या मंदिरात आलेलो आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आतमध्ये आलो, आतमध्ये आल्यानंतर पूजा केली आणि आम्हाला हा असा टिक्का लावला। त्याच्यानंतर हे अशी फुलं आहेत जे आपण आता देवाला वाहणार आहोत। तर हे मंदिर खरंच सुंदर आणि एक वेगळं मंदिर आहे। तुम्ही आतापर्यंत जे मंदिरं पाहिलीत त्याच्यापेक्षा एक आगळं वेगळं मंदिर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। चला, आज दिवसभरात जे काही कार्यक्रम होणार आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहेत आणि हे मंदिर कसं वाटलं
हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आतापर्यंत आम्ही इतकी मंदिरं केली, त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. तुमची उत्सुकता थोडीशी मी ताणलेली आहे. थोड्याच वेळात ते मंदिर कुठलं आहे आणि पूजा काय काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला. मंदिराचा आजूबाजूचा परिसर ना अतिशय सुंदर, शांत आणि स्वच्छ आहे. म्हणजे मंदिरात जराही इकडे तिकडे घाण नाही आहे. सगळं मंदिर अतिशय सुंदर आणि सुरेख मेंटेन केलं आहे. चलो मंदिरामध्ये जाऊया आणि अजून काय आपल्याला माहिती भेटते हे माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पूजा चालू होणार आहे आणि पूजेची जी पूर्वतयारी आहे ती गुरुजी आपल्या समोर करताना दिसत आहेत. आता थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होईल. नमस्ते। हम लोग एक्चुअली केरला से हैं, पर हम अभी अंधेरी में रहते हैं और हम लोग आए हैं श्री मुत्तपन टेम्पल जो विरार में है अभी।
हम लोग ये मुत्तपन टेम्पल इसलिए आए कि एक एक महीने पे ये मुत्तपन का ये पूजा होते हैं और यहाँ पे अभी मॉर्निंग टू इवनिंग मुत्तपन का ये पूरा प्रोग्राम होता है। और तो उसमें पहले से पहले ये वेलाटम होता है और फिर तिरुवपना और फिर मलयारकम, ये तीनों है लाइक तीनों है ये पूरा पूजा। सो मित्रांनो, आपण सकाळी आल्यानंतर इकडे हे जे केरळ संस्कृतीच्या आधारावर असलेलं हे मुत्तप्पन मंदिर पाहिलं। मंदिरातली पहिली पूजा आपण पाहिली। आता मध्यंतरमध्ये काय, आता आपण चहा नाश्ता केला आणि आता त्यानंतर एक दुसरी पूजा होणार आहे आणि दुसरी पूजा झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद आहे। हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। मंदिर खूप सुंदर आहे, ते तर पाहिलं। आता पहिली पूजा तुम्ही पाहिली असेल, आता दुसरी कोणती पूजा होणार आहे हे आपण पाहूया। त्यासोबत ह्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती मंदिराचे ट्रस्टी किंवा मंदिरामध्ये जे सदस्य आहेत त्यांच्याकडून त्यांच्याच भाषेत जाणून घेऊया। चला। ये मंदिर 2002 फरवरी 24 को इधर प्रतिष्ठा हो गया। अब ये कल 25 साल पूरा हो रहा है। तो ये महाविष्णु और शिवा उनका रूप धारण है इधर मंदिर में। और रोज मंदिर में पूजा होते हैं, उसका जो लिस्ट कैलेंडर में दिया है, टाइमिंग और है मॉर्निंग, दोपहर को और शाम को। और इसके अलावा महीने में एक दिन भक्तजन के लिए दर्शन है, वो आज का वो दिन हुई है, आज दर्शन है। जो कैलेंडर में लिखा है जुलाई 1 महीना छोड़ के 11 महीना इधर दर्शन है। और दिसंबर महीने में बड़ा फेस्टिवल है, वो 3 दिन का रहता है, उसको तिरुवपना महोत्सव बोलते हैं, वो 3 दिन ये है अपना। और हर संडे को इधर भक्तजन के लिए अन्नदानम और हाँ प्रसाद वितरण।
पण हा महाप्रसाद घेतो त्याच्यामध्ये भात आहे, सांबार आहे, एक भाजी आहे, एक स्वीट आहे आणि लोणचं आहे. अशा प्रकारचा हा महाप्रसाद आहे. चला आता महाप्रसाद घेऊया आणि पुन्हा मंदिरात जाऊया. सो मित्रांनो, मगाशी मी सांगितलं होतं की इथपर्यंत कसं यायचं. तर मुंबईवरून आपण ट्रेन पकडली, विरारला उतरलो, विरार पश्चिमेला आलो आणि पश्चिमेला आल्यानंतर द्वारकानाथला ज्या रिक्षा जातात त्या रिक्षामध्ये बसलो आणि त्यांना भातपाडा सांगितलं. भातपाड्याला उतरलो, रोडवरतीच उतरलो आणि रोडच्या अपोजिट साईडला तुम्हाला हे मंदिर मिळून जाईल. तिकडे बस पण येते, पण कोणती बस येते हे आम्हाला माहीत नाही. तर तुम्ही रिक्षाने पण येऊ शकता. शेअरिंग रिक्षा 30 रुपये घेतात आणि ह्याच रोडने तुम्ही पुढे द्वारकानाथ मंदिरला पण जाऊ शकता. हेलो, माय नेम इज संस्कृति नायर एंड ये मंदिर आता है विरार वेस्ट में. विरार वेस्ट में गैसपारा में ये मंदिर आता है. वेटलम करके एक रिचुअल है जो यहाँ पर एवरी मंथ होता है. एवरी मंथ के 20 से लेके 30 के बीच में ये रिचुअल्स होते हैं. यहाँ के पंडित जी है, ये मेन है जो वेटलम जो देवता होते हैं जो उनमें जाते हैं वो ये सब करवाते हैं रिचुअल्स. उनमें वो देवता डालते हैं एंड ऑल. ये बहुत स्पिरिचुअल जगह है. नाग देवता का भी पीछे यहाँ पर है. आप यहाँ पर आएंगे, यू विल फाइंड अ वेरी स्पिरिचुअल एंड पीसफुल ओवर हियर. जैसे इन्होंने बताया, मैंने मंदिर के बारे में बहुत सुना हुआ है और मैं रहती लंदन में हूँ. मैं ऑफिसर हूँ कोर्ट में वहाँ पे, और मेरी बहुत इच्छा थी कि मैं यहाँ पे दर्शन करने आऊँ. लास्ट टाइम ये 28 को था, तभी मेरी फ्लाइट थी और मैं चली गई थी. तो मैं आज वापस आई हूँ. इनसे कल बात की, उन्होंने बताया आज है. तो मैं पूरी रात सोई भी नहीं हूँ देखने के लिए कि क्या मतलब है, क्योंकि मैंने सुना है यहाँ पे बहुत सत्य है. जो दैवत्य है वो जागृत दैवत्य है और इनके पास आने पे हर तकलीफ आपकी जो भी है वो दूर हो जाती है. इस टेम्पल में हर मनोकामना पूर्ण हो जाती है और किसी को रास्ता नहीं मिल रहा हो तो रास्ता भी मिल जाता है, ऐसा मैंने सुना हुआ है. तो वही मैं देखने के लिए, उनसे मिलने के लिए बहुत अंदर से स्पिरिचुअल तरीके से भी हूँ कि बस उनको देखना है, उनके दर्शन करने हैं ताकि मेरे मन को शांति हो. और मेरी 28 को रिटर्न फ्लाइट है लंदन की और मेरा नसीब बहुत अच्छा है कि आज मुझे उनके साक्षात दर्शन होंगे. आपले प्रश्न मांडतात आणि त्याच्यावरती त्यांना उत्तरं भेटत असतात. त्यासाठी ते सकाळपासून टोकन नंबर दिलेले असतात. आता तुम्ही बघाल ह्या साईडला अशी भरपूर सारी लाईन लागली आहे. आपण बघूया. आणि ते सगळे लोक त्या देवांकडे आपल्या प्रश्न मांडायला आलेत आणि त्याच्यावरती देव त्यांना उत्तरं देणार आहेत. हा इथला मंदिरामधला हा खास पॉईंट आहे ज्याच्यासाठी सगळे लोक इकडे येतात. चला आपण ती लाईन दाखवतो मी तुम्हाला. या भरपूर अशी लाईन लागली आहे दिसते. आणि ह्या साईडला तुम्ही बघाल इकडे देव त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. असा हा ह्या मंदिरामधला हा सगळा पूजेचा विधी असतो तो सकाळपासून आपण पार करतो. ह्या साईडला सो मित्रांनो, कसा काय वाटला व्हिडिओ आवडला की नाही? आवडणारच. तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येत आहे, कारण तुम्ही भरभरून प्रेम करता आणि भरभरून आशीर्वाद देता. असाच आशीर्वाद आमच्या चॅनलवरती राहू द्या. तर मित्रांनो, आज सकाळी आपण विरारमधील हा भातपाड्यामध्ये आलो. तिकडे असलेलं एक केरळ संस्कृतीमधील हे मंदिर पाहिलं. सकाळी आलो, त्यानंतर चहा नाश्ता केला आणि एक पूजा झाली. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी पूजा झाली. आता दुपारी महाप्रसाद घेतला आणि आता झालेली आहे जायची वेळ. म्हणजेच हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला केरळच्या संस्कृतीचं दर्शन घडवतो. तिकडची पूजा अर्चा, मंदिरामधील विधी हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं असेल. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. व्हिडिओ आवडला तेव्हा लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची.